जर मला जायचं असतं तर ह्या पूर्वी भरपूर प्रकार घडले, आमच्या पक्षातील नेते गेले, आमच्या पक्षात 2 पक्ष झाले, परंतु आदरणीय पवारसाहेब आणि त्यांना मानणारा ह्या वळीतला खूप मोठा वर्ग हा इथे माझ्या पाठीशी आहे. या विभागात बिर्डी चायचे जे डेव्हलपमेंट चाललं आहे त्यांचंही योग्य प्रकारे काम होत नाही आहे. त्यांना सहकार्य करणं, त्यांच्या लोकांना न्याय मिळवून देणं, त्यांच्या घरातील कुटुंबातील भांडणं मिटून योग्य प्रकारे त्यांना कुठे तरी त्रास न होता त्यांना मदत होणं हे खूप गरजेचं आहे. जे 180च्या बिल्डिंगमध्ये राहतात त्यांना चांगल्यामध्ये 405चा आता नियम निघाला तो मिळावा, त्याच्यापेक्षा अधिक मिळावं. ह्यासाठी माझी कळकळीची स्वतः म्हाडाशी संपर्क असतो, सर्व गोष्टींशी संपर्क असतो आणि हे व्हावं, नागरिकांना मिळावं. फक्त उमेदवार म्हणून निवडून गेल्यावर त्याचं पोट भरू नये, तो कुठे पैसा आल्यावर गायब होऊ नये, यासाठी मी जर नगरसेवक झालो तर नक्कीच प्रयत्न करीन. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नमस्कार. आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या कार्यालयात आपण आहोत. सुनील वराडकर सर हे इच्छुक BMC इलेक्शन वॉर्डसाठी उभे राहणार आहेत. त्यांच्याकडून आपण त्यांचे मतं जाणून घेऊया. ते कसे काय आणि कोणता पाऊल उचलणार आहेत नक्कीच आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर्वात प्रथम सांगा, ह्या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी तुमचा निर्णय का आणि ह्या प्रभागासाठी या भागासाठी तुम्हीच का योग्य आहात? प्रथम तर मी जी साऊथ मीडियाचं आणि पुंडलिक लोकरे सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी आभार मानेन, कारण आपण अशी संकल्पना ह्या दक्षिण मुंबईत प्रथमच राबवली आणि त्या संकल्पनेतूनच आज पाहता वळलीमध्ये सर्व उमेदवार जे जे इच्छुक म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे येत आहेत त्यांची आपण इंटरव्ह्यू घेत आहेत. परंतु सत्य दाखवणं हे तेवढंच गरजेचं आहे, कारण तहान लागल्यावर बावडी खोदून पाणी पिण्यापेक्षा जो नागरिक उमेदवारीसाठी इच्छुक असेल त्याला सर्व माहिती असणे गरजेचं आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा वॉर्ड ज्या आताच्या झालेल्या 11 तारखेच्या आरक्षणाच्या सोडतीमध्ये OBC पुरुष झाल्या कारणाने आज या विभागातील मी एक वरिष्ठ आणि वळीचा तालुका अध्यक्ष या नात्याने माझ्या ह्या वळी विभागातील सर्व वॉर्डमध्ये जे आरक्षण पडलं त्या सर्व आरक्षणाचा स्वरूप आम्ही एक चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यात आमची महाविकास आघाडी असल्याकारणाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुढे काय होईल ह्याची वेळ न पाहता प्रत्येक वॉर्डमध्ये माझा काम करणारा जो लोकांच्या सेवेत असणारा एवढ्या वर्षाचा उमेदवार आहे, एवढ्या वर्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी आहे, त्याला संधी मिळवून देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे वॉर्ड 195 जो मागे ज्या स्थितीत होता त्याच स्थितीमधील त्याची बूथ रचना आहे. LP स्टेशनच्या कॉर्नरपासून, म्हणजे ज्याचं नव्याने प्रभादेवी नाव दिलं आहे, त्या प्रभादेवीच्या कॉर्नरपासून तिथून असलेल्या म्हाडाच्या वसाहती असतील, तिथे असलेल्या बाकीच्या मुस्लिम विभागाच्या रहिवाशांच्या सहकारी असतील, दीपक टॉकीजचा विभाग असेल, माधव भवन असेल, रेल्वे चाळी असतील, आमच्या बिर्डी चाळी असतील, शंकरराव नरंपतवरतील असलेल्या नव्याने झालेल्या म्हाडाच्या बिल्डिंगी, काही तिथे पुनर्वसन होण्याची जी संधी आहे त्या बिल्डिंगी असतील, मग बिर्डी चाळीतील 41 ते 121 हा जो संपूर्ण पट्टा हा माझ्या 195मध्ये येतो. काही बूथ 194 ह्या वॉर्डामध्ये एखादा बूथ आहे, 198मध्ये एक बूथ आहे. ह्या सर्वाची गेली कित्येक वर्ष नाही म्हटलं तर माझ्या वयाच्या 16व्या वर्षापासून मी ह्या राजकीय क्षेत्रात असल्यामुळे ह्या सर्वांची माहिती आहे, लोकांची जाण आहे मला. आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीये. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस. सर, तुम्ही या वाड्यातून उभं राहिला आहात, या भागातून. मतदारांचा एकच प्रश्न आहे की तुम्ही ह्या उपक्रमासाठी म्हणजे काय म्हणतात, ह्या भागासाठी काय योग्य आहात? तुम्ही या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कसे वेगळे आहात हे तुम्ही काय सांगा? ताई, नक्कीच चांगला प्रश्न विचारला. माझ्यातलं काय टॅलेंट आहे मी स्वतःच्या तोंडातून सांगेनच, पण त्याला लोकांचं पण प्रतिसाद असणं गरजेचं आहे. कारण खरोखरच हा माणूस ते केलेला आहे का, ह्याला त्याची जाण आहे का, ह्याला त्यातली माहिती आहे का,
याबद्दल हा प्रश्न तुम्ही विचारलात त्याबद्दल मी सांगू इच्छितो. वयाच्या 16व्या वर्षापासून ह्या पक्षात सामील झाल्यानंतर विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून पहिलं पद म्हणजे तालुका अध्यक्षपद मला भेटलं होतं. त्या तालुका अध्यक्षपदावर असताना स्थानिक नगरसेवक विजय कुर्तडकर यांच्या माध्यमातून विभागातील ज्या काही गोष्टी असतील त्यांच्याबरोबर सोबत राहून आम्ही कामं केली होती. तदनंतर पक्षाची परिस्थिती पुढे जाऊन आमदारकी लढवली होती. त्या आमदारकीलाही त्यांच्या बाजूने आपण पक्षाच्या बांधणी करून आपण एक दत्ताजी नलावडे म्हणून उमेदवार होते, त्यांच्या विरोधात आमचा राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून विजय कुर्तडकर यांच्या माध्यमातून मतं मिळवण्याचं काम केलं होतं. त्यानंतर पुढे जाऊन नंतर हा विभाग वळी शिवडी एक झाल्यामुळे आमदारांच्या रूपात ह्या ठिकाणी पक्षाने सचिन भाऊ अहिर या उमेदवाराला वळीमध्ये दिलं. वळीत काम करताना त्यांना सर्व काही अलबेल होतं, काही माहीत नव्हतं. परंतु त्यावेळीला मी माझ्यासारखे अनेक साथीदार पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठी उभे राहून त्यांना ह्या विभागात वळीचा एक आमदार म्हणून निवडून आणण्यात मोलाचा वाटा ह्या वॉर्डाचा राहिला. आणि ह्या वॉर्डामध्ये काम करत असताना त्यावेळेला त्यांना 9,500 मतं मिळवून देण्याचं काम ही वळीतल्या इथल्या कार्यकर्त्यांनी केलं होतं. हे करत असताना पुढे जाऊन नंतर परिस्थिती बदलल्यावर 2019 साली सचिन अहिर यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. परंतु आम्ही आदरणीय पवारसाहेबांचे खंदे समर्थक असल्यामुळे आणि पक्षाला मानणारे असल्यामुळे पक्षाच्या ध्येयधोरण असलेल्या गोष्टीला मानणारे असल्यामुळे आम्ही हा पक्ष न सोडता आमच्याच पक्षाचा उमेदवार म्हणून ॲडव्होकेट सुरेश माने यांच्या माध्यमातून ही इलेक्शन लढवली होती. ही इलेक्शन लढवताना राष्ट्रवादी परिवाराबरोबर फक्त ॲडव्होकेट सुरेश माने आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आणि सामाजिक जनता जी राष्ट्रवादीला मानणारी होती ही राष्ट्रवादीबरोबर राहिली. त्यांच्या माध्यमातून 24,000 मताचा टप्पा गाठण्याचंही काम केलं. ज्या ठिकाणी म्हणत होते की ते राष्ट्रवादी संपली, यांचं डिपॉझिट जप्त होईल, 2,000 मतं नाही पडणार, पण अशा काळात आम्ही आमचा पक्ष टिकून धरला. मी माझे सर्व सहकारी ज्यांनी प्रामाणिकपणे इथे राहिले, कोणत्याही हव्यासापोटी गेले नाही आणि अशा वेळेत आम्ही ह्या ठिकाणी पक्ष सावरला आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, सुप्रियाताईंच्या माध्यमाखाली. त्यानंतर आमच्या मुंबई अध्यक्षा यांच्या नव्याने मुंबई अध्यक्षा झालेल्या आमच्या सन्माननीय राखीताई जाधव यांच्याकडे नेतृत्व आल्यावर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना पक्षाची पुढे वाटचाल झाली. भविष्यात सर्वांच्या वतीने मी जो वार्डाध्यक्ष होतो, ह्या विभागाचा वार्डाध्यक्ष होतो, एक नगरसेवक आणि एक वार्डाध्यक्ष एक सेम काम करायची जबाबदारी असते. फक्त पदाला तो निवडून आलेला असतो जनसामान्यातून आणि वार्डाध्यक्ष म्हणून त्याच्या पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्याच्या सर्व समस्या ज्या काही असतील, मग म्हाडाच्या असतील, महानगरपालिकेच्या असतील, कचऱ्याच्या असतील, पिण्याच्या पाण्याच्या असतील, ह्या सर्व सोडवण्याचा अतोनात प्रयत्न एवढ्या वर्षात मी सतत करत आहे. त्यातून विभागात रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिरं असतील, इतर स्पर्धा असतील, प्रत्येक मंडळाचा सभासद पदाधिकारी म्हणून मी काम करत असतो. त्यांच्या मंडळाचे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांना सहकार्य करणं, त्या पूर्ण कार्यक्रमाला योग्य प्रकारे हँडल करणं, त्यांना मदत करणं हे मी करत असतो. म्हणून मला स्वतःला असं एक अनुभव वाटते आहे की ही मला पक्षाने आलेली संधी आहे आणि ही पक्षाने मला जर ही संधी दिली माझ्या विभागात आणि ही संधी देत असताना उद्या महाआघाडी झाली, त्यातून मला ही जर वळी सोडली किंवा आमच्या वळी विभागात अजून इतर ठिकाणीही चांगले वॉर्ड्स आहेत, त्या ठिकाणी काम करणारे माझे पदाधिकारी आहेत, त्यांचा कुठचा तरी त्यांना सोडली तर आम्ही त्या ठिकाणी चांगल्या मार्जिनने लोकांची कामं करून आणि पुढील भविष्यात तुम्ही म्हटल्याप्रमाणे कामं करायची आहेत. ह्या विभागात भरपूर प्रश्न आहेत ताई. ह्या विभागात बिर्डी चायचे जे डेव्हलपमेंट चाललं आहे त्यांचंही योग्य प्रकारे काम होत नाही आहे. त्यांना सहकार्य करणं, त्यांच्या लोकांना न्याय मिळवून देणं, त्यांच्या घरातील कुटुंबातील भांडणं मिटून योग्य प्रकारे त्यांना कुठे तरी त्रास न होता त्यांना मदत होणं हे खूप गरजेचं आहे. माझ्या एलपिस्टन रोड साईडला आताच नव्याने 320 या कलमाद्वारे म्हाडाच्या माध्यमातून त्या बिल्डिंगचा ज्यांची 30 वर्षे पूर्ण झाली आहेत अशा बिल्डिंगचा पुनर्विकास होणार आहे आणि ह्या पुनर्विकासात त्या लोकांना सामील करून त्यांना चांगल्या प्रकारे त्यांची घरं मिळावी. कारण त्या बिल्डिंग्समध्ये स्थानिक आहेत पण ट्रान्झिटची माणसं ह्या सर्व इथले आमचे रहिवासी झाले आहेत. त्या सर्वांना चांगला मान मिळावा, त्यांचं काम व्हावं ही माझी इच्छा आहे. मधल्या आमच्या शंकरराव नरंपतला एक स्लम विभाग बाकी आहे, चिमनलाल विठ्ठलदास चाळ या माध्यमातून त्यांचाही विकास व्हावा, त्यांनाही चांगलं घर. माझी इच्छा ही ते आहे की ह्या वळीसारख्या मोठ्या ज्याला आपण A+ म्हणतो, A+ म्हणत असताना ज्या सर्वसामान्यांनी येथील सर्व नगरसेवक, आमदार, शाखा प्रमुख आमच्यासारखे प्रतिनिधींना सहकार्य केलं वेळोवेळी, तर त्या लोकांचं आता पुढील काळात माझ्या
उमेदवारीनंतर जर मी नगरसेवक निवडून आलो त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने, त्या ह्या सर्वांचं कामं व्हावं हे माझं पहिलं उद्दिष्ट असेल. ह्या विभागात हॉस्पिटलची नितांत गरज आहे. ह्या विभागात इंग्लिश मिडियम शाळांची गरज आहे. ह्या विभागात चांगल्या वस्त्या तयार होणे, ज्या जुन्या बिल्डिंग्स झाल्या असतात त्यांना कोलॅप्स करून त्यांचं चांगलं पुनर्वसन व्हावं. जे 180च्या बिल्डिंगमध्ये राहतात त्यांना चांगल्यामध्ये 405चा आता नियम निघाला तो मिळावा, त्याच्यापेक्षा अधिक मिळावं. ह्यासाठी माझी कळकळीची स्वतः म्हाडाशी संपर्क असतो, सर्व गोष्टींशी संपर्क असतो आणि हे व्हावं, नागरिकांना मिळावं. फक्त उमेदवार म्हणून निवडून गेल्यावर त्याचं पोट भरू नये, तो कुठे पैसा आल्यावर गायब होऊ नये. यासाठी मी जर नगरसेवक झालो तर नक्कीच प्रयत्न करीन आणि आपल्या जी साऊथ माध्यमातून हा माझा संदेश आपण लोकांपर्यंत पोचवाल अशी मी आशा बाळगतो. स्वस्त ठेकेदार घेतला, पण कोणतीही सुरक्षा नाही, विमा नाही, अनुभव नाही. टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली? सोसायटीवर, कारण चुकीचा निर्णय घेतला. आमच्याकडे अनुभवी कामगार, विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे. तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय. लाईफलाईन सर्व्हिसेस, जबाबदारीचं दुसरं नाव. ह्या प्रभागात 3 मोठ्या समस्या कोणत्या आहेत आणि यात पुढच्या 100 दिवसात तुम्ही कसं आखाल त्याला? ह्या प्रभागात प्रत्येक समस्या मोठी आहे. प्रत्येक लोकांची जी तक्रार आहे ती मोठी आहे. पर्टिक्युलर एक गोष्ट सांगता येणार नाही. म्हणून मी म्हटलं म्हाडाच्या ज्या बिल्डिंग होत्या ह्या विभागात, म्हणजे त्या एल्पिस्टनपासून शिवराज भवन, सत्यम शिवम सुंदरम, माझ्या विभागात JMB सदन, जय भवानी सदन, लक्ष्मी सदन, या भरपूर बिल्डिंग आहेत. पण त्याचं क्षेत्रफळ आहे ते 180, 160 आहे, 225 आहे. नवीन कायद्याने त्यांना 405चा एरिया मिळेल आणि त्यांचं पुनर्वसन होईल, ही प्रमुख मागणी आहे. दुसरी मागणी जी बिर्डीचं पुनर्वसन होते आहे, 500चा एरिया आहे, त्या 500चा एरिया मिळत असताना त्यांना फक्त सुविधा डेव्हलपमेंट होते आहे, पण अंतर्गत सुविधा बिर्डीच्या माध्यमातून मग ज्या घरामध्ये ज्या सुविधा हव्या आहेत त्या त्यांना देता आल्या नाही. त्यांना मग ट्यूबलाईट असतील, गिझर फॅन असतील, चांगल्या बिल्डिंग, चांगलं उत्कृष्ट प्रकारचं कंस्ट्रक्शन द्यायला हवं. ह्या गोष्टीवर विशेष फोकस केला पाहिजे. हे होत असताना विभागात जी मैदानं आहेत त्या मैदानं ही राखली गेली पाहिजे. येथील युवक, येथील तरुण मुलं त्यांना खेळायसाठी त्या जागा उरल्या पाहिजे. इथे असलेलं माझं श्रद्धास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक, त्या स्मारकाचा नावाचा ही मुद्दा तुम्ही मांडला होता. खरोखर हा मार्मिक मुद्दा आहे. ह्या स्मारकाच्या नावाचं एक त्या ठिकाणी मी जर पहिलं काम कोणतं जर करीन तर ह्या स्मारकाला, येथील जनतेला न्याय द्यायसाठी ह्या स्मारकाला जी काही मदत व्हावी लागेल, जे काही लोकांचे प्रश्न त्या स्मारकात दाखवले जावे, हे माझं पहिलं काम असेल. जर मी नगरसेवक झालो तर माझं पहिलं काम हे असेल की बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक पहिल्यापासून होतो आहे, त्यांच्या सर्व समस्यांना, त्यांच्या नागरिकांना मी सामोरं जातो आहे, त्यांच्या सर्व सणामध्ये जातो आहे. इथे ते असलेले तेलुगू बांधव, पद्मशाली म्हणून जे ह्या विभागात राहिले, आता त्यांची संख्याही वाढली आहे. त्यांच्याबरोबर लहानाचा मोठा झालो. कारण मी ज्या चाळीत राहत होतो ते बहुतांश, माझ्या चाळीचं नाव होतं राजू बाबाजी चाळ, कामाटी चाळ असं संबोधलं जातं. माझे शेजारी आहेत. आम्ही त्यांची भाषा थोडीशी शिकलो, पण ते आमची मराठी भाषा शिकून आज ते चांगल्या प्रकारे मराठी बोलतात. आम्ही तेलुगू बोलतो, आम्ही त्यांच्या समस्या जाणतो, ते आम्हाला बोलवतात. आम्ही सर्व समस्या त्यांच्याबरोबर, त्यांच्या सगळ्या सणाला असतो, त्यांच्या सगळ्या कार्यक्रमाला असतो. मग त्यांच्या महिलांचं कार्यक्रम असतात, मोठ्या प्रमाणात असतात. त्यांची मुलं आज शैक्षणिक संस्थेत एवढी मोठी झाली आहेत, खूप प्रगती केली आहे आणि त्या प्रगतीच्या जोरावर त्यांनी इथल्या विभागात रहिवासी म्हणून स्थान मिळवलं आणि त्यांचीही संख्या वाढवली आहे. तोही समाज माझ्या जवळचा आहे. अशा समाजाचाही मला मदत लागेल. त्यांचे सर्वांचे माझ्या पाठी आशीर्वाद लागतील. पाणी हे केवळ शरीराची गरज नाही, ते मनाचीही शांतता आहे. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आमचं पाणी शुद्ध आहे, सुरक्षित आहे, तेव्हा मनही निर्धास्त राहतं. गेली 22 वर्षे टाकी स्वच्छतेचं काम जबाबदारीने करत आहोत. नियमित सेवा, अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता. स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत रहा. लाईफलाईन सर्व्हिसेस, मनशांतीचं पाणी. लोक सभागृहात येऊन तक्रार करतात की निवडणूक झालं की नेते गायब होतात. मग ह्याच्यावरती तुम्ही एकनिष्ठपणे राहाल, ह्याचं काय सांगाल, लोकांपर्यंत कसं सांगाल? ताई, तुम्ही एकनिष्ठ राहण्याचा जर मला प्रश्न विचारलात तर गेली 30 वर्ष
आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मग पक्षाचा नगरसेवक असो, पक्षाचा आमदार असो नसो, विरोधात असो, पण त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही मला कामं करता येतात ते मी करत असतो. आणि जर मला जायचं असतं तर ह्यापूर्वी भरपूर प्रकार घडले. आमच्या पक्षातील नेते गेले, आमच्या पक्षात 2 पक्ष झाले, परंतु आदरणीय पवारसाहेब आणि त्यांना मानणारा ह्या वळीतला खूप मोठा वर्ग हा इथे माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर भविष्यात मी जर नगरसेवक झालो तर कामानेच देईन. हे तर पक्षाचं झालं, पण जर तुम्ही निवडून आलात तर मतदारांना विसरणार नाही किंवा त्यांच्या काही तुम्ही जे आव्हान करता की मी तुम्हाला पूर्ण करून देईल, तर ते तुम्ही करून नक्कीच द्याल की नंतर मग पाठ फिरवाल त्यांच्यापासून? आता ताई मी उत्तर दिलं की 30 वर्ष जर मी लोकांमध्ये कुठचंही शासकीय पद नसताना काम करत आहेत. लोक मला नगरसेवकाप्रमाणेच बोलवतात, मानतात आणि कामाची धडा काय आहे. फक्त काही ठिकाणी वरिष्ठांचा फोन गेल्याशिवाय कामं होत नाही. त्यासाठी आमचे वरिष्ठ लगेच तत्परतेने त्यांना फोन करून ती कामं करून देतात. जेवढी कामं होतात तेवढी मी केलेली आहेत. मग पाणी प्रश्न सोडवले आहेत. लोकांना पाण्याच्या नळाच्या जर कधी पाणी कमी येत असेल तर तिथे अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत, SRAचे विषय संपर्कात आहेत. सर्व गोष्टीसाठी मी योग्य प्रकारे संपर्कात आहेत लोकांच्या आणि लोकांना मदत केलेली आहे. त्यामुळे एवढ्या वर्षाचा माझा जो कार्य अहवाल आहे तर मी बोलून सांगितला त्याच्यापेक्षा लोक जाणतात. आज लोकांनी ज्यावेळेला OBC उमेदवारी मिळाली आणि तुमच्या माध्यमातून जेव्हा फ्लॅश झालो की सुनील वराडकर ही या प्रभागातून इच्छुक आहेत, मग कोणचं पारदळ जड, जर फेसबुक आणि लाईकमध्ये जर पारदळ जड होत असेल तर नक्कीच थोडंसं सोशल मीडिया आजच्या काळात लागतो, परंतु हा उमेदवार पण उमेदवारीला उभा आहे आणि सज्ज आहे. तर ह्या उमेदवाराने एवढ्या वर्षात जीवाभावाने प्रत्येकाच्या घराघरात जाऊन कामं केलेत, लोकांची कामं केलेत, ही तेवढंच सत्य आहे. बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते, पण आतमध्ये साचलेली घाण, शेवाळं, गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं. तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल, पण घरात येणारं पाणी तपासाल का? आधुनिक मशीन, अनुभवी कर्मचारी आणि 24 तास सेवा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आतून खरंच स्वच्छ हवंय? मग लाईफलाईन सर्व्हिसेस हवीच. तर सर, शेवटचा प्रश्न, मतदारांनी तुमच्यावर विश्वास का ठेवावा आणि मतदारांना तुम्ही एका वाक्यात काय सांगाल? पुन्हा एकदा मी माझ्या आदरणीय स्वाभिमानी आणि प्रामाणिक नेत्याच्या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वतीने ह्या पक्षाचं कार्यभार करत आहे आणि माझा प्रामाणिकपणा गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं आहेत. त्यामुळे मी आपल्यावर प्रामाणिक राहीन. मी शेवटच्या श्वासाप्रमाणे आपल्याप्रमाणे प्रामाणिक राहीन आपल्याला सांगू इच्छितो. बाकी मतं देणं आणि मला नगरसेवक निवडून आणणं हे आपल्या मायबाप जनतेच्या वतीने ह्या विभागात असलेले माझे बौद्ध समाज असेल, रोहिदास समाज असतील, तेलुगू भाषिक असतील, मी ज्या समाजाचा आहे OBC समाजाचा आहे त्या समाजाचे इथे वाणी, तेली, भंडारी, इतर सर्व प्रवर्गाच्या जाती ह्या विभागात आहेत. त्या सर्वांचं मला समर्थन भेटेल असं मी आशा बाळगतो. मंडळाचं समर्थन भेटेल, ज्या ज्या मंडळाच्या मुलांची कामं केली आहेत, सर्वांची कामं केली, त्यांचं समर्थन भेटेल आणि मी विजय होईन असा माझा निश्चय करून आज तुमच्यासमोर सर्वांना हात, मायबाप मतदार जनतेला हात जोडतो की आपण माझ्यासारख्या तुमच्यातला असलेल्या मतदाराला आज जर उमेदवार म्हणून ह्या खुर्चीवर बसतो आहे तर आपण संधी द्यावी. तर आज आपण सुनील वराडकर सर 195 वॉर्ड ह्यांच्यातर्फे आपण ऐकलं त्यांचे मतं काय आहेत, त्यांचा काय उद्देश आहे आपल्या मतदारांना घेऊन. तर तुम्ही काय सांगाल? ह्यांना निवडून आणूया, आपण काय करूया, हे तुमच्यावरती ठेवलं आहे. तर मी तेजश्री विजू गायकवाड, साऊथ मुंबई न्यूज. आणखी अपडेटसाठी नक्की साऊथ मुंबई चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.